रिअल इस्टेट क्षेत्रातील एजंट्सची 29 जुलैला राज्यातल्या 24 केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा। महारेराने एजंट्सना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केल्यावर 5260 एजंट्स देणार परीक्षा। आरक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ। राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। काल फडणवीसांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपकडून काढण्यात येणाऱ्या संवाद यात्रेवर चर्चा। कोणत्या नेत्याने कोणत्या भागाचा दौरा करायचा यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। संजय राऊतांनी ठाकरे गटाच्या किती आमदारांना जयंत पाटील यांना मतदान करायला सांगितलं याची चौकशी उद्धव ठाकरेंनी करावी, म्हणजे विधान परिषद निवडणुकीत संजय राऊतांची काय भूमिका होती ते बाहेर येईल। आमदार परिणय फुकेंचं वक्तव्य। पुण्यामधल्या मनसे नेत्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी घेतला आढावा। फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून न्यायालयाचा संताप। फेरीवाल्यांना हटवण्यास सरकारी यंत्रणा आणि पोलिसांना जमत नसेल तर लष्कराला बोलवायचं का? हायकोर्टाचा संतप्त सवाल। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लघु चित्रपट महोत्सवाच्या पोस्टरचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अनावरण। राज्य सरकारच्या विविध योजना तरुणाई लघुपटाद्वारे मांडणार। अदानी मार्फत होणारा धारावी पुनर्विकासाचा सर्वे आम आदमी पक्षाने रोखला। धारावीचा मास्टर प्लॅन तयार होणार नाही आणि धारावीकरांना घर देण्याचा GR निघणार नाही तोपर्यंत सर्वे होऊ देणार नाही, आपची भूमिका। मुंबईतील 4 एकर क्षेत्रफळ घनदाट होणार। कुर्ला, पवई, बोरिवलीत वृक्ष लागवडीचा महानगरपालिकेचा निर्णय। मीरा भाईंदरमध्ये खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन। मोदींच्या समुद्राखालील फोटोचं कटआउट खड्ड्यात लावत काँग्रेसकडून निषेध। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये एकूण 53% पाणी साठा। तुळशी धरण 100% भरलं तर तानसा धरण 91% भरलं। मुंबई अहमदाबाद महामार्गावर दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त। महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पालघरमधील वांद्री धरण ओव्हरफ्लो, त्यामुळे धरणाच्या सांडव्यातनं पाण्याचा विसर्ग। रस्त्यावर पाणी आल्यानं पालघर जिल्ह्यातील मनोर विक्रमगड रोड वाहतुकीसाठी बंद, तर वाडा खोडाळा रोडवरील पिंजाळ नदीवरील सिलोत्तर पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद। पालघरच्या वाणगावमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाला तडे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह। भिवंडीतील मानकोली अंजूरफाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था। खड्ड्यांमुळे ट्रक उलटला। एका तरुणाने ओव्हरहेड वायरवर रेनकोट फेकल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबाने। चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वरील प्रकार। रेनकोट फेकणाऱ्या तरुणाला 2000चा दंड। विरारमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू। जीवदानी खदाणीत एका सातारा RJ हॉटेल समोरील विहिरीत दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह आढळला। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळील समुद्रात उडी मारून व्यापाऱ्याची आत्महत्या। कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्या केल्याची माहिती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।